बाजारामध्ये ज्या पद्धतीने हल्दीराम पॅकेटमध्ये जशी कुरकुरीत मसालेदार चटपटीत चना डाळ मिळते, अगदी आपण तशीच खुसखुशीत एक टीप वापरून चना डाळ बनवणार आहे. अभ्यास करताना मुलांसाठी किंवा ऑफिसमध्ये मधल्या वेळेत टाइमपास म्हणून किंवा प्रवासामध्ये बसताना टाइमपास म्हणून खाण्यासाठी तुम्ही एकदा बनवली ना तरी ती महिनाभर तुम्ही इथे खाऊ शकता, काहीच होत नाही. अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायची आणि डाळ भिजवताना पुरेसं पाणी त्यामध्ये घालायचं. अर्धा चमचा सोडा घालून व्यवस्थित हाताने फिरून मिक्स करायचं. 4 ते 5 तास डाळ भिजायला ठेवायची. 4 ते 5 तासानंतर बघू शकता डाळ किती छान वरती फुगून वरती आलेली. आता वरचं जे पाणी ते वतून द्यायचं आणि दुसरं पाणी घालायचं, पण डाळ अजिबात चोळून धुवायची नाहीये, कारण आपण त्यामध्ये सोडा घातलेला आहे. डाळ खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी चाळणी घ्यायची आहे. चाळणीतून डाळ व्यवस्थित अशी निथळून घ्या. एक कॉटनचा कपडा घ्या किंवा कॉटनची ओढणी घ्या. त्यावरती एक तासभर डाळ सुकवायला घाला. फॅन खाली घातली तरी चालेल. लक्षात ठेवा, उन्हात अजिबात घालू नका, नाहीतर डाळ कडक होते. इथे बघू शकता एक तासभरानंतर जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते उडून गेलेलं आहे. डाळ एकदम अशी कोरडी झाली पाहिजे अशी सुकवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले 2-3 डाळीचे दाणे टाकून पाहिले. टाकले की लगेच वरती येतात आहे, म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. डाळ तळताना तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचे, म्हणजे डाळ खुसखुशीत तर तळली जाते, पण दुसरी गोष्ट म्हणजे डाळ कडक अजिबात होत नाही आणि तेलकटसुद्धा अजिबात होत नाही. आता जेवढी तेलात बसेल तेवढीच घालायची. जास्त डाळ घालू नका, नाहीतर डाळ एकदम खुसखुशीत होणार नाही जर जास्त डाळ तुम्ही घातली तर. डाळ घालून घेतली की सारखं हलवत राहायचं, म्हणजे एकसारखी ती तळली जाते. तेलाच्या बुडबुड्या कमी होतात जेव्हा डाळ कुरकुरीत तळली जाते आणि तेलावरती अशी उफवून येते, तरंगते डाळ, हलकी होते खुसखुशीत झाल्यामुळे. त्यानंतर आपल्याला झाऱ्याने डाळ काढून घ्यायची. याच पद्धतीने आपल्याला बाकीची डाळ जी राहिलेली आहे ती सुद्धा इथे तळून घ्यायची. तर इथे आपली अगदी 10 मिनिटात ही रेसिपी होते आणि तळून झाली की गरम असतानाच त्यामध्ये मीठ घाला, लाल तिखट घाला, जिरी पूड घाला, थोडंसं काळं मीठ घाला, साधं मीठ घाला, थोडीशी हळद घाला आणि आमचूर पावडर आवर्जून यामध्ये घाला, ज्यामुळे तिखट, आंबट, खारट अशी चव लागते. मसाला घातला की डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित डाळीला तिचं मसाल्याचं कोटिंग तयार होतं आणि डाळीला व्यवस्थित मसाला, मीठ मसाला चिटकला जातो. अशा पद्धतीने इथे मिक्स करून घेतलेले आहे. एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत तुम्ही ही भरून ठेवू शकता. मुलांना मधल्या वेळेत अभ्यास करताना खायला देऊ शकता, प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तर मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही ही डाळ घरी बनवून ठेवू शकता. एकदम सोपी रेसिपी आणि खायला एकदम चटपटीत आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर नक्की करायचे आणि कशी झाली आहे डाळ हे कमेंट करून नक्की तुम्हाला सांगायचं आहे. एकदा अशीच आपण दुसरी कुरकुरीत रेसिपी घेऊन येणार आहे. तुमच्या आपल्या मराठी चॅनलला तुमचा सपोर्ट असावा, साथ असावा, आपला मराठी चॅनल पुढे जावावा, त्यासाठी खरंच तुम्ही मला साथ द्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. परत एकदा अशाच रेसिपीबरोबर